साध्या शिमला मिरचीची अशी चविष्ट भाजी तुम्ही खाल्ली आहे का? शिमला मिरचीचा हा भरडा तुम्ही एकदा करून बघा. सगळे बोटं चाटत राहतील आणि ही रेसिपी तुम्हाला आवडेलही. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये जिरं, मोहरी आणि लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. यानंतर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर कांदा हा छान लाल होईपर्यंत परतवायचा आहे. त्यानंतर थोडं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर कांदा हा परतला जातो. आता लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची, तीसुद्धा मी जाडसर ठेवलेली आहे मुद्दाम. आता तीसुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला इथे कोरडे मसाले टाकायचे आहेत. कोरडे मसाले हे कांदा छान परतल्यानंतरच टाकायचे, म्हणजे भाजी ही एकदम छान होते. बघा, आता इथे आपल्याला कोरडे मसाले टाकताना लक्षात घ्यायचं आहे, हळद, लाल तिखट, जिरं आणि धना पावडर इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मला थोडी हळद कमी वाटली होती म्हणून मी पुन्हा टाकली. तर आता अशाच पद्धतीने आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपले मसाले छान झालेले आहेत. त्यानंतर टोमॅटो टाकायचे. टोमॅटोही छान परतवून घ्यायचे आणि शिमला मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिरू शकता. मी इथे चौकोनी आकारामध्ये चिरलेली आहे. तुम्ही उभीसुद्धा चिरू शकता. तर यालाही छान परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं पाणी ॲड करू शकता, पण मला गरज वाटली नाही म्हणून मी ही छान तेलातच होऊ दिली. आता बघूया, पुन्हा थोडंसं 1 मिनिटासाठी झाकून ठेवली होती. तर चारही बाजूने शिमला मिरचीला छान तेल सुटलेलं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी चणा डाळ मी फिरवून घेतली होती भरड, तर तीही आता इथे टाकून घेऊया. तुम्ही वाटल्यास थोडं बेसनही यामध्ये ॲड करू शकता. याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं, म्हणजे काय होतं की आपलं बेसन हे छान भाजलं जातं. कच्चेपणा यामध्ये थोडाही नसावा, कारण की कच्चेपणा जर राहिला तर भाजीला अजिबात चव येणार नाही आणि आपण जेव्हा पोळी किंवा भाकरसोबत खाऊ तेव्हाही त्यामधील बेसनाचा जो सुगंध आहे तो आपल्याला छान वाटणार नाही आणि चवही व्यवस्थित येणार नाही. म्हणून खमंग भाजणे हे खूप महत्त्वाचे आहे. गरम पाणी आता घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कढई छान गरम झालेली आहे, त्यामुळे पाणीही बघा कशा पद्धतीने छान बुडबुडे येत आहे. तर अशा पद्धतीने छान आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, हे पाणी पूर्णपणे बेसन आता आपलं शोषून घेणार आहे, म्हणजेच आपली वाफ ही एकदम मस्त बसलेली आहे. 2 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आणि छान दणदणीत वाफ इथे आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर आता शिमला मिरचीचा भरडा जो आहे तो उत्तमरित्या तयार झालेला आहे. दिसायलाही छान दिसत आहे, चवीलाही भन्नाट झालेला आहे. एकदम कमी वेळात तयार झालेला आहे. मी इथे आता पोळ्या बनवत आहे. गरमागरम पोळी मी इथे बनवून घेत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीही नक्की हा शिमला मिरचीचा भरडा करून बघा. लहान मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल आणि वेगळी काहीतरी पद्धत आपल्याला बघायला मिळेल. बरेच जण हा पदार्थ बनवत असतील. मी या पदार्थासोबत वरण, भात, भाजी, पोळी आणि त्याचबरोबर छान कोशिंबीरसुद्धा इथे बनवून घेतलेली आहे. हे मला टिफिनमध्ये द्यायचं असल्यामुळे मी छोट्या छोट्या पोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि टिफिनही आता पॅक करून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आहोंसाठी किंवा मुलांसाठी नक्की हा शिमला मिरचीचा भरडा बनवून बघा. सर्वांना तुम्ही शेअर करा, मित्रमैत्रिणींना, आणि आपलं जर चॅनल आवडत असेल तर मी गृहिणी अनुला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.